नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. देवपूजा करत असताना दिवा प्रज्वलित करणे आवश्यक आहे. देवापुढे दिवा लावल्याशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही. सकाळी देवपूजा करत असताना व सायंकाळच्या वेळेस दिवा लावत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. देवापुढे व सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्याने मन प्रसन्न होते. बहुतांश घरामध्ये रोज विधिवत पूजा होत नाही, परंतु सकाळी व संध्याकाळी दिवा अवश्य लावला जातो. देवापुढे व सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्याने मन प्रसन्न होते. देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होते. तुपाचा व तेलाचा दिवा लावल्याने धार्मिक तसे आर्थिक लाभही होतात. दिवा लावताना काही गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. दिवा कसा लावावा, दिवा लावत असताना कोणती काळजी घ्यावी या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते. दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष्म किटाणू नष्ट होतात. दिवा अंधकार दूर करून प्रकाश देतो. याच कारणामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिव्याचा प्रकाश असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो. संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावला जातो. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. दरवाजाजवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळेच शास्त्रानुसार पूर्वीपासूनच दिवा लावण्याची प्रथा चालत आली आहे. पूजा करताना देवी देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूस लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. दिवा नेहमी देवाजवळच लावावा. देवाची मूर्ती सोडून दिवा इकडे तिकडे दूर ठिकाणी लावू नये. तुपाच्या दिव्यासाठी कापसाच्या पांढऱ्या वातीचा उपयोग करावा. तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करावा. हे जास्त शुभ ठरते. पूजेमध्ये दिवा लावताना कधीही खराब दिवा लावू नये. तुटलेला मोडलेला दिवा वापरू नये. पूजापाठ करताना खंडित वस्तू अशुभ मानल्या जातात. संध्याकाळच्या वेळेस दिवा लावताना आणि मंदिरात आरती घेताना तुम्ही खालील मंत्र म्हणायचा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते. याचा अर्थ असा आहे, शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. हा मंत्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण आताच्या लहान मुलांना हा मंत्र शिकवणे आवश्यक आहे. मंत्र उच्चार करताना दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. यासोबतच शत्रूच्या बुद्धीचा नाश होतो. अशा प्रकारे आपल्या पूजेमध्ये, आपल्या घरामध्ये दिव्याचे महत्त्व आहे. या नियमांचे पालन करूनच दिवा लावावा, तरच त्याचा आपल्या कुटुंबासाठी उपयोग होईल. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.